potential energy किंवा electrostatic potential energy of a system of two charge in an external electric field. Electrostatic potential energy due to system of two charge. Electrostatic potential energy of a system of two charge in an external electric field. बघा आता लक्ष द्या, जे काल आपण घेतलं होतं त्याच प्रकारे तुम्हाला हे डेरिव्हेशन घ्यायचं आहे. मग मी काय घेतलं तर बघा, हा काय येतं तुमचा हा सिस्टम घेतला आपण, ठीक आहे. एक्स ऍक्सिस घेतला, हा काय घेतला तर वाय ऍक्सिस घेतला. माईक बंद ठेवा थोडा वेळ. एक्स ऍक्सिस आणि हा काय घेतला तर वाय ऍक्सिस. इथं काय ऑलरेडी एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड आहे, एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड आहे, बरोबर की नाही. आणि याच्यामुळे सपोज मी R1 इतक्या डिस्टन्स वरती काय घेतलं तर पोटेन्शियल घेतलं, मग तो काय घेणार तर V1 आणि डिस्टन्स किती आहे तर R1 इतकं, ठीक आहे. V त्याला काय कन्सिडर करू आपण R1 इतक्या डिस्टन्स वरती काय झालं तिथं पोटेन्शियल डेव्हलप झालं. आणि याच्यामध्ये मी काय केलं तर चार्ज ब्रिंग केला. कोणता चार्ज ब्रिंग केला तर Q1 हा चार्ज होता विच इज ब्रिंग फ्रॉम इन्फिनिटी टू दिस पॉइंट ए. सपोज ए पॉइंटला आपण त्याला काय केलं तर ब्रिंग केला. तर ब्रिंग केल्यानंतर त्याच्यावरती काय ना तर वर्क डन होणार आहे, बरं का नाही. मग आपण पहिला पॉइंट घेऊ, अमाऊंट ऑफ वर्क डन, द अमाऊंट ऑफ वर्क डन in bringing charge Q1 from infinity to in a system, from infinity in a system in a presence of external field, in a presence of external इलेक्ट्रिक फील्ड. ओके. आता वर्डन जर घेतला तर आपल्याला काय होणार, वर्डनचा फॉर्म्युला असणार आहे तुमचं पोटेन्शियल ड्यू टू एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. मग आता वर्क डनचा फॉर्म्युला आपण या ठिकाणी घेणार आहे. देअरफॉर वर्क डन इज इक्वल टू, इथं काय घेणार तर पोटेन्शियल घेणार आहे, पोटेन्शियल ड्यू टू एक्सटर्नल फील्ड. आणि तुमचा जो चार्ज ब्रिंग केलेला आहे इंटू चार्ज कोणता असेल तर चार्ज सध्या तरी आपला Q1 आहे, बरं का नाही. आता किती डिस्टन्स वरती आपण घेतोय तो चार्ज ए पॉइंटला म्हणजे R1 इतक्या डिस्टन्स वरती घेतोय, बरोबर की नाही. मग या ठिकाणी वर्डन जर घेतला, वर्डन रिप्रेझेंट करणारे लेटर कशाने तर W ने रिप्रेझेंट करणार आहे, बरं का नाही. मग पहिल्या याच्यासाठी घेतलं तर या वर्डनला आपण काय करू तर 1 कन्सिडर करू पहिल्या चार्जसाठी, ठीक आहे. आणि जे पोटेन्शियल असणार ते B आणि कुठे तर R1 इतक्या डिस्टन्स वरती, बरं का नाही. एक्सटर्नल फील्डमुळे तिथे काय तर पोटेन्शियल डेव्हलप होणार आहे, तो काय घेतला तर V इंटू R1. आणि तिथला जो चार्ज ब्रिंग केला तो काय असेल तर Q1. म्हणजे जर तुम्ही सिस्टीम मध्ये फक्त एकच चार्ज ब्रिंग केला तर त्याच्यावरती जो वर्डन होणार आहे तो इतका वर्डन होणार आहे. आता मी काय केलं रे, आणखीन दुसरा एक चार्ज आणला, तो दुसरा चार्ज पण कुठं होता इन्फिनिटीला. आणि हा पहिला जो चार्ज आहे त्याच्या प्रेझेन्स मध्ये आणि एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड याच्या प्रेझेन्स मध्ये मी दुसरा चार्ज आणला. कोणत्या पॉइंटला तर बी पॉइंटला, ज्याचं डिस्टन्स किती असणार तर R2 इतका असणार. ऑलरेडी बघा तुमचं एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड होतं, त्याच्यामुळे काहीतरी पोटेन्शियल होतं. आणखीन एक चार्ज आलेला त्याच्यात Q1, म्हणजे हा जो पोटेन्शियल आहे तो काय तर चेंज होणार आहे. चेंज होणार आहे म्हणजे याच्यापेक्षा जास्त होणार आहे, बरोबर की नाही. म्हणजे इथलं जे पोटेन्शियल असेल ते बी R2 घेऊ, R2 या पोझिशनला घेऊ, पण ते जास्त असणार आहे, याच्यापेक्षा काय असणार तर जास्त असणार आहे. मग ते आपण या ठिकाणी कन्सिडर करू. टू ब्रिंग चार्ज Q2 फ्रॉम इन्फिनिटी, सेकंड पॉइंट घेऊ आपण. The amount of work done in bringing
in bringing charge Q2 from infinity the amount of work done in bringing charge Q2 from infinity to the system ओके सिस्टीम मध्ये त्याला काय करायचं ब्रिंग करायचंय ओके तर याच्यावरती काय होणार तर फ्रॉम इन्फिनिटी टू द सिस्टीम अगेन्स्ट कोणाच्या अगेन्स्ट तर चार्ज Q1 च्या अगेन्स्ट आणि एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड अगेन्स्ट द चार्ज Q1 and external electric field आता जर वर्डन घेतला तर वर्डन काय असणार आहे तर तो असेल तुमचा W2 आता तिथं पोटेन्शियल डेव्हलप होणार आहे कोणत्या पॉइंटला तर बी पॉइंटला आणि ते जे पोटेन्शियल आहे ते पहिल्यापेक्षा पण जास्त राहणार आहे कारण पोटेन्शियल वाढणार आहे आणि कोणता चार्ज ब्रिंग केला जातो तर Q2 चार्ज ब्रिंग केला गेला परत या दोघांमुळे तिथं काय तर पोटेन्शियल एनर्जी डेव्हलप होणार आणि दोन चार्जमुळे जे पोटेन्शियल डेव्हलप होत असतं तर त्याचा फॉर्म्युला आपण घेतलेला आहे 1/4πε0 आणि त्या दोघांमधलं चार्जचा प्रोडक्ट असेल दोन्ही चार्ज आहे Q1 × Q2 आणि त्या दोघांमधलं जे डिस्टन्स असेल ते काय घेतलं होतं आपण R12 घेतला होता बरं का नाही R12 काय घेतला तर तुम्ही टोटल वर्क डन घेतला आता टोटल वर्क डन जर घेतला हे टोटल दोन सिस्टीमचं ब्रिंग केलं तर या दोन्ही वर्डनची मला काय करावं लागेल तर ऍडिशन करावं लागेल आणि हा जो वर्डन आहे तो कशामध्ये स्टोअर होणार आहे तो स्टोअर होणार आहे इन टर्म्स ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी यूच्या टर्म मध्ये तो काय तर स्टोअर होणार आपण आता पुढचं जे स्टेटमेंट आहे याच्या पुढे रिपीट करू कळलं का नाही पुढे घेऊ बाय प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन the total work done, the total amount of work done in bringing charge Q1 and Q2 against the electric field. Work done in bringing Q2 from infinity to against the electric field is against the external electric field is ओके तर आपल्याला टोटल वर्क डन घ्यायचं आहे बाय प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन मग जर टोटल वर्क डन घेतला तो कशाने पे करणार आहे W ने आणि आपल्याकडे दोन वर्क डन झाले पहिला एक चार्ज ब्रिंग केल्यामुळे तो एक आणि दुसरा अजून एक चार्ज ब्रिंग केला त्याच्यामुळे वर्क डन झाला W2 बरं का नाही या दोघांची काय करावं लागेल तर ऍडिशन करावं लागेल मग पहिला जर चार्ज ब्रिंग केला तर त्याच्यामुळे जे वर्क डन होणार आहे ते असणार तुमचं VR1 आणि चार्ज कोणता घेतला तर चार्ज Q1 प्लस W2 जो दिलेला आहे तो इथं पुट करून टाका तो काय तर VR2 आणि चार्ज कोणता असेल तर चार्ज Q2 प्लस अजून एक वर्क डन होणार आहे तो दोन्ही चार्जमुळे मग तो काय असेल तर 1/4πε0 आणि पुढे काय असेल तर दोन्ही चार्जचं प्रोडक्ट Q1 × Q2 R12 एवढं तुमचं कानाचं वर्क डन होणार पण हा जो वर्क डन आहे हा वर्क डन कशामध्ये स्टोअर होणार आहे दिस वर्क डन शुड बी स्टोअर इन टर्म्स ऑफ एनर्जी अँड दॅट एनर्जी इज इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी ओके but this work done is stored in the form of electrostatic potential energy in the form of electrostatic potential energy आणि जे इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी आहे कशाने रिप्रेझेंट करतो तर लेटर यू ने रिप्रेझेंट करतो मग जो W आहे त्याचं काय करा तर यू ने रिप्रेझेंट करा मग U इज इक्वल टू काय भेटतं तर पोटेन्शियल ऍट अ पॉइंट R1 ओके इन अ सिस्टीम ड्यू टू चार्ज Q1
प्लस तुमचं अजून पोटेन्शियल इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी असेल पोटेन्शियल ऍट अ पॉइंट R2 इन अ सिस्टीम, आणि जो चार्ज ब्रिंग केलाय त्याच्यामुळे Q2, आणि प्लस तुमचा लास्ट असेल 1/4 पाय एप्सिलॉन नीड नॉट, आणि पुढे असेल Q1 Q2 आणि त्याचं डिस्टन्स R12. तर या प्रकारे तुम्ही टोटल वर्डन दोन सिस्टीम ऑफ चार्ज जर ब्रिंग केलं तर त्यामुळे असू शकतं. ओके, हा झाला तुमचा फायनल फॉर्म्युला. नेक्स्ट घ्यायचं आपल्याला पोटेन्शियल एनर्जी किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी कोणामुळे, तर आता डायपोलमुळे घ्यायचं ऑफ ए डायपोल इन अन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. बघा, एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डचं डायपोलसाठी पण येणार, पण जर एक्सटर्नल फील्ड नसेल तर डायपोलसाठी आपण घेत नाही, फक्त चार्जेस ब्रिंग करतो, बरं का नाही. मग घेताना काय करायचं, तुम्हाला एक डायपोल कन्सिडर करायचा आहे आणि तो जो डायपोल आहे तो कशामध्ये प्लेस करायचा, तर तुम्हाला एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड मध्ये या ठिकाणी प्लेस करायचा आहे. मग काढताना काय करायचं, एक एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड काढायचं युनिफॉर्म. तर डायग्राम समजून घ्या. तर काय घेतलं तर युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड, आणि ही जी इलेक्ट्रिक फील्ड आहे युनिफॉर्म जर असेल ती कशाने डिपेंड केला तर बाय ड्रॉइंग पॅरलल लाईन्स. पॅरलल लाईन्स तुम्ही त्या ठिकाणी ड्रॉ करू शकता, आणि सगळ्यांमध्ये जो स्पेस असणार आहे तो कसा राहणार, तर सेम राहणार आहे, पॅरलल इक्वली स्पेस असतात युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. मग या युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड मध्ये मी काय घेणार तर डायपोल या ठिकाणी कन्सिडर करणार. तरी काय झालं तर तुमचं युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड रिप्रेझेंट करतोय, आणि याची डायरेक्शन, तर डायरेक्शन रिप्रेझेंट करा, या साईडला तुमचं इलेक्ट्रिक फील्ड डायरेक्ट होतंय. इक्वली स्पेस दाखवायचंय आणि पॅरलल दाखवायचं तुम्हाला सर्वीकडे, म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड सगळीकडे का असणार तर सारखे राहणार. दिस रिप्रेझेंट द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड, एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड, आणि हा वेक्टर आहे म्हणून त्याला काय करू आपण बार कन्सिडर करू. ठीक आहे, आता या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये मला काय करायचं, एक डायपोल या ठिकाणी प्लेस करायचा. ओके, डायपोल काय केलं तर मी या ठिकाणी प्लेस केला. डायपोल काय असतं तर डायपोल असतं तुमचं इक्वल अँड अपोजिट चार्जेस सेपरेटेड बाय फायनाइट डिस्टन्स. तो डायपोल या ठिकाणी मी कन्सिडर केलेला आहे. मग या ठिकाणी मी काय घेतला तर चार्ज घेतला. कोणता चार्ज घेतला तर Q प्लस Q हा एक चार्ज घेतला, आणि या ठिकाणी चार्ज घेणार आहे तो कोणता घेणार तर -Q हा चार्ज घेणार. ठीक आहे, दोन्ही इक्वल आहे आणि दोन्ही कसे तर अपोजिट आहे. आणि या डायपोलचं जर तुम्ही लेंथ कन्सिडर केलं तर लेंथ ऑफ डायपोल नेहमी किती असतं तर 2L इतकं त्याचं लेंथ असतात. ओके, मग ती लेंथ आपण या ठिकाणी रिप्रेझेंट करू. मग ही जी लेंथ आहे ती किती असणार तर 2L इतकी त्याची लेंथ असणार आहे. मग झाला तुमचा डायपोल झाला. ठीक आहे, आता बघा एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड आहे आणि इथं चार्ज आहे, बरं का नाही. आणि याच्यामुळे काय होणार तर याच्यावरती एक फोर्स एक्झर्ट येणार, बरं का नाही. आणि फोर्सचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, किंवा इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला माहिती आहे. इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला काय तर फोर्स पर युनिट चार्ज, आणि जर फोर्स कॅल्क्युलेट केला तर फोर्सचा फॉर्म्युला काय असेल तर E × Q. बिकॉज ऑफ दिस एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड याच्यावरती एक फोर्स एक्झर्ट होणार आहे, सिमिलरली याच्यावरती पण एक फोर्स एक्झर्ट होणार आहे, बरं का नाही. आता जर निगेटिव्ह चार्ज घेतला, आपण एक काम करू, याला पॉझिटिव्ह कन्सिडर करू, म्हणजे ड्रॉ करायला सोपं जाईल. +Q कन्सिडर करू, आणि इथला जो चार्ज आहे तो काय घेतला तर -Q कन्सिडर केला. ठीक आहे, आता बघा जो फोर्स एक्झर्ट होणार आहे पॉझिटिव्ह चार्जमुळे तो कुठं असेल तर इन द डायरेक्शन ऑफ अप्लाइड इलेक्ट्रिक फील्ड, आणि जो निगेटिव्ह चार्ज आहे तो कुठं असणार तर एक्झॅक्टली त्याच्या अपोजिट डायरेक्शनला असला पाहिजे. ठीक आहे, मग या ठिकाणी काय होणार तर याच्यावरती फोर्स एक्झर्ट होणार आहे, आणि हा जो फोर्स आहे तो कुठं असणार तर इन द डायरेक्शन ऑफ एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड, आणि हा जो फोर्स असेल तो किती असेल तर +E × Q असेल. कळलं का नाही. E × Q करा, Q × E करा, तुम्हाला जसं लिहायचं तसं तुम्ही लिहू शकता. ठीक आहे, मग काय झालं तर E × काय घेतला आपण Q घेतला. आता फोर्स कोणती क्वांटिटी आहे, वेक्टर क्वांटिटी. मग हा जो इलेक्ट्रिक फील्ड आहे तो पण कोणती तर वेक्टर क्वांटिटी. प्लस झाला म्हणून त्या डायरेक्शन मध्ये, बरं का, दोन्ही वेक्टर क्वांटिटी म्हणून तुम्ही त्या डायरेक्शन मध्ये दाखवू शकता. पण जो मायनस चार्ज मुळे जो फोर्स डेव्हलप होणार तो कुठं असणार तर त्याच्या अपोजिट साईडला असेल. मग F = काय असेल तर मायनस असेल E × काय झाला तर Q झाला.
पण हा वेक्टर आहे म्हणून तुम्ही त्याला काय करू शकता तर बारने या ठिकाणी रिप्रेझेंट करू शकता. ओके. आता जर तुम्ही या ठिकाणी डायपोल कन्सिडर केलं तर डायपोल जो आहे इलेक्ट्रिक फील्ड सोबत काहीतरी अँगल तयार करतोय. सपोज तो अँगल काय घेतला तर थिटा. इथला अँगल थिटा म्हणजे इथला पण अँगल थिटा, इथला पण अँगल थिटा, मग सगळीकडचा अँगल काय असेल तर थिटा असेल. तुम्ही कुठला पण घ्या. डायपोलचा इलेक्ट्रिक फील्ड सोबतचा जो अँगल आहे तो काय घेतला तर आपण थिटा घेतला. बरोबर की नाही. आता याच्यावरती काय होणार तर वर्क डन या ठिकाणी होणार आहे. बरोबर की नाही. आपण वर्क डनचा फॉर्म्युला ऑलरेडी डिस्कस केलेला आहे फर्स्ट चॅप्टर मध्ये. आणि वर्क डनचा जो फॉर्म्युला आहे, वर्क डनचा फॉर्म्युला काय तर एफ इंटू डी एस. आज आला तुमचा कशामध्ये तर लिनियर मोशन मध्ये. बरोबर की नाही. आता वर्डनच रिप्रेझेंट केला जातो. मी त्याच्यासाठी इक्वेशन रिप्रेझेंट केलं होतं. या ठिकाणी इंटिग्रेशन फोर्सच्या जागी तुम्ही काय घेणार आहे, फोर्सच्या जागी घ्यावं लागेल तुम्हाला टॉर्क घ्यावं लागेल, राईट ना. आणि जो डिस्प्लेसमेंट आहे त्याच्या जागी अँग्युलर डिस्प्लेसमेंट तो काय घेणार तर डी थिटा. आता मी काय स्केलर मध्येच रिप्रेझेंट करतो, वेक्टर मध्ये घेण्याची काही गरज नाहीये. तो वेक्टर मध्ये घेतला तर या दोघांमध्ये काय असतं तर डॉट असतो, म्हणजे या ठिकाणी प्रोडक्ट असणार. सिमिलरली याच्यामध्ये पण काय असणार तर प्रोडक्ट असणार, राईट ना. आणि त्याला काय करावं लागेल तर तुम्हाला त्या प्रोडक्टला तुम्हाला सॉल्व्ह करावं लागेल. ठीक आहे, या प्रकारे. तर पुढे घेऊ आपण आता. मग सर्वात पहिले आपलं मेन टार्गेट जे आहे ते आपल्याला काय करायचं तर टॉर्क फाइंड करायचं. बरं का नाही. आणि टॉर्क जर फाइंड केलं तर त्यानंतरचं पुढचं इक्वेशन आपल्याला भेटून जाईल. मग आता याच्यात थोडंसं कन्स्ट्रक्शन करावं लागणार आहे तुम्हाला. कन्स्ट्रक्शन काय करायचं आहे, हा जो पॉईंट आहे, सपोज हा पॉईंट काय घेतला तर मी ए पॉईंट कन्सिडर केला, आणि इथला जो पॉईंट आहे तो काय कन्सिडर केला तर बी पॉईंट केला. ए पॉईंट, हा जो ए पॉईंट आहे तो काय करा पुढे सरळ एक्सटेंड करा. आता हे कन्स्ट्रक्शन मी कशा डिपेंड करतो तर डॉटेड लाईन या ठिकाणी रिप्रेझेंट करतो. आणि हा जो बी पॉईंट आहे त्याच्यापासून काय करा तर हा जो एक्सटेंड केलेली लाईन आहे त्याच्यावरती काय करा तर एक परपेंडिक्युलर या ठिकाणी ड्रॉ करा. इथला जो अँगल असणार तो किती भेटणार तर 90 डिग्री इतका अँगल तुम्हाला या ठिकाणी भेटून जाईल. ठीक आहे, 90 डिग्री इतका अँगल तुम्हाला भेटून जाईल. त्यानंतर पुढे जर गेलात तर अँगल थिटा आहे, मग इथला पण अँगल थिटा असेल, आणि इथला जो अँगल भेटणार आहे तो पण काय भेटेल तर थिटा भेटेल, राईट ना. का बरं, करस्पॉन्डिंग अँगल तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. मग सर्वात पहिले आपण हा पॉईंट जो आहे तो पॉईंट काय कन्सिडर करू तर सी कन्सिडर करू, म्हणजे एक राईट अँगल ट्रायंगल आपल्याला या ठिकाणी भेटून जाईल. मग आपल्याला काय करायचं तर बाय डेफिनेशन ऑफ टॉर्क, टॉर्कची डेफिनेशन आपण या ठिकाणी यूज करू. बाय डेफिनेशन ऑफ टॉर्क. ओके. टॉर्कचा जो फॉर्म्युला आहे तर टॉर्कचा बेसिक फॉर्म्युला घ्यायचा, तो आय इंटू अल्फा वाला नाही. ठीक आहे, आय इंटू अल्फा वाला नाही, तर बेसिक फॉर्म्युला घ्यायचा. टॉर्क इज इक्वल टू काय असतो फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. तर तो बेसिक फॉर्म्युला आपण या ठिकाणी यूज करणार आहे. ठीक आहे, मग या ठिकाणी मी पूर्ण वर्ड लिहितो. टॉर्क इज इक्वल टू फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. परपेंडिक्युलर डिस्टन्स. टॉर्क रिप्रेझेंट केला जातो लेटर टोने, फोर्स रिप्रेझेंट करणारे एफ ने. आता या केसमध्ये इथं जर तुम्ही डायपोल मध्ये बघितलं तर दोन दोन फोर्सेस आहे, बरं का नाही. एक प्लस आहे आणि दुसरा कोणता आहे तर मायनस आहे. मग आपण दोन्ही घेणार आहे का तर नाही, तर त्याचं मॅग्निट्यूड घेणार आहे. मग इथं लिहिताना तुम्ही प्रॉपरली वर्ड लिहिलं तरी चालेल, मॅग्निट्यूड ऑफ फोर्स, मॅग्निट्यूड ऑफ वन ऑफ द फोर्स. मग तो एफ ने रिप्रेझेंट केला. आणि या केसमध्ये जर तुम्ही परपेंडिक्युलर डिस्टन्स घेतलं, बघा या इलेक्ट्रिक फील्डला परपेंडिक्युलर जर घेतला तर बीसी आकाश आहे तर तुमचं परपेंडिक्युलर डिस्टन्स असेल. आता मेन टार्गेट काय आपलं तर आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायचं कोणाची तर बीसी ची व्हॅल्यू या ठिकाणी आपल्याला फाइंड करायचं. याला काय करू आपण इक्वेशन 1 या ठिकाणी कन्सिडर करू. आता बीसी साईड फाइंड करायचं असेल, बीसी झाली तुमची अपोजिट साईड, आणि माहिती कोणती तर एबी, एबी आहे तुमचं हायपोटेनियस. अपोजिट आणि हायपोटेनियस कशात भेटेल तर तुम्हाला साइन मध्ये भेटेल, बरं का नाही. मग तो ट्रायंगल घेऊन टाकू. इन ट्रायंगल ACB, measure of angle ACB is equal to 90 degree by using trigonometry function as a sin theta. What is sin theta? Opposite side upon hypotenuse. Opposite is BC and hypotenuse is AB. पण आपलं टार्गेट काय BC फाइंड करणं. मग AB इकडे डिवाइड, इकडे काय करा मल्टिप्लाय करून घ्या. मग देअरफॉर BC इज इक्वल टू काय भेटेल तर AB इंटू साइन थिटा भेटेल तुम्हाला. क्लिअर आहे. आता याचं डायरेक्ट तुम्हाला इक्वेशन दिलेलं आहे तर आपण सॉल्व्ह करून घेऊ, म्हणजे तुम्हाला ते व्यवस्थित समजून जाईल. ठीक आहे. आता बीसी ची व्हॅल्यू आपण फाइंड केलेली आहे. आता बाकीच्या व्हॅल्यू त्याच्यात पुट करून टाकू. देअरफॉर बीसी इज इक्वल टू एबी दिसतोय तुम्हाला. एबी काय तर लेंथ ऑफ डायपोल, आणि लेंथ ऑफ डायपोल किती आहे तर 2L इतका आहे, आणि इंटू काय राहिला तर तुमचा साइन थिटा झाला. आता ही जी व्हॅल्यू आहे ती काय करू आपण इक्वेशन 1 मध्ये पुट करून टाकू. देअरफॉर इक्वेशन नंबर 1 बिकम, इक्वेशन 1 काय भेटणार आहे तर टॉर्क 2 इज इक्वल टू एफच्या जागी तुम्ही ई इंटू क्यू टाकू शकता. ओके, इलेक्ट्रिक फील्ड इंटू क्यू. तर मी मॅग्निट्यूड मध्येच घेणार आहे, तर बार वगैरे देत नाही त्याला. ठीक आहे, ई बार
ई इंटू क्यू घेतला एफच्या जागी आणि बीसीच्या जागी मी काय घेतलं तर 2L इंटू साइन थिटा घेतला. ओके, इथं रिझन द्या वाटलं सर एफ इज इक्वल टू ई इंटू क्यू. ओके, पण बघा क्यू द प्रोडक्ट ऑफ चार्ज अँड लेंथ ऑफ डायपोल, त्याला म्हटलं जातं इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट आणि तो रिप्रेझेंट केला जातो लेटर पी ने. मग टॉर्क इज इक्वल टू काय असेल तर ई तसाच असेल आणि याचा जो फॉर्म्युला आला क्यू इंटू 2L तो असेल तुमचा काय तर पी, मग ईपी इंटू काय राहिला तर तुमचा साइन थिटा झाला. ओके, टॉर्क इज इक्वल टू ईपी इंटू साइन थिटा वेअर पी इज इक्वल टू काय असेल तर क्यू इंटू 2L. आणि जर तुम्हाला याला वेक्टर मध्ये रिप्रेझेंट करायचं असेल तर साइन थिटा आहे म्हणजे या दोघांमध्ये कोणता प्रोडक्ट असणार आहे तर या दोघांमध्ये असणार तुमचं क्रॉस प्रोडक्ट असेल. ठीक आहे, मग जर तुम्हाला तसं रिप्रेझेंट करायचं असेल तर तुम्ही रिप्रेझेंट करू शकता. मग टॉर्क इज इक्वल टू या दोघांमध्ये क्रॉस प्रोडक्ट आहे इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट तो कसा असतो तर वेक्टर आहे, इलेक्ट्रिक फील्ड पण वेक्टर आहे, मग टॉर्क पण तुमचा वेक्टर भेटेल साइन थिटा. या प्रकारे रिप्रेझेंट करू शकता, पण याची मला काही गरज नाहीये. मग मी डायरेक्टली हा काय करतो तर स्केलर मध्येच लिहून टाकतो, म्हणजे अंदर लिहून टाकतो ईपी इंटू साइन थिटा असं लिहितो, किंवा पी पुढे घेऊन टाका. मग टॉर्क इज इक्वल टू काय असेल तर पी इंटू ई इंटू साइन थिटा. आज आला तुमचा टॉर्कचा फॉर्म्युला. पण आपल्याला टॉर्क नाही फाइंड करायचं, आपल्याला काय करायचंय पोटेन्शियल एनर्जी फाइंड करायचं, राईट ना. आणि पोटेन्शियल एनर्जीचा जो फॉर्म्युला आहे वर्क डन, पोटेन्शियल एनर्जी फाइंड करायच्या आधी आपण काय करू तर वर्क डन फाइंड करू. ठीक आहे, जेव्हा टॉर्क बघा याच्यावरती काय होणार आहे समजून घ्या. आता इकडे काय तो तुमचा डायपोल आहे बरोबर की नाही, आणि याच्यावरती एक फोर्स एक्झर्ट होतोय असा आणि याच्यावरती एक्झर्ट होतोय असा. हे दोन्ही फोर्सेस कसे आहे इक्वल अपोजिट आहे आणि पॅरलल आहे, ऍक्टिंग ऍट 2 डिफरंट पॉईंट बरोबर की नाही. म्हणून याच्यावरती एक कपल ऍक्ट होणार आहे बरोबर की नाही, कपल ऑफ फोर्सेस, फोर्सेसचं कपल ऍक्ट होत आहे आणि बिकॉज ऑफ दॅट कपल ऑफ फोर्स हा जो डायपोल आहे तो का तर रोटेट व्हायला सुरुवात होणार. इलेक्ट्रिक डायपोल जो आहे तो का तर या ठिकाणी रोटेट होणार बरं की नाही. मग या डायरेक्शन मध्ये तो असा रोटेट होणार, मग इलेक्ट्रिक फील्ड मध्ये एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड मध्ये का तो रोटेट होणार बरं की नाही. मग याच्यामध्ये का तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट जे होत आहे तर ते अँग्युलर डिस्प्लेसमेंट होणार आहे बरं का नाही. मग आपण डायरेक्टली वर्क डन या ठिकाणी फाइंड करू. ठीक आहे, तर पुढचा फाइंड आपल्याला वर्क डन फाइंड करायचा आणि वर्क डन इज इक्वल टू काय असेल तर एफ इंटू डी असं असतो जनरल याच्यामध्ये. आता इथं रोटेशनल मोशन होत आहे म्हणून तुम्हाला काय करायचं टॉर्क इंटू काय घेणार तर डी थिटा घेणार. ओके, वर्क डन इज इक्वल टू 2 इंटू काय घेतला तर डी थिटा घेतला. मग वर्क डन इज इक्वल टू काय भेटेल तर इंटिग्रेशन ऑफ 2 ची व्हॅल्यू भेटलेली आहे आणि ती जी भेटलेली ती काय तर पीई इंटू साइन थिटा इंटू काय भेटला तर तुम्हाला डी थिटा. ओके, आता इनिशियली हा जो इलेक्ट्रिक डायपोल आहे तो किती अँगलने रोटेट होणार आहे तर सुरुवातीला अँगल आपण थिटा 0 कन्सिडर करू. कुठून रोटेट होऊ शकतो माहित नाही. मग थिटा 0 इज द इनिशियल अँगल आणि फायनल अँगल काय असेल तर थिटा असेल. मग त्या व्हॅल्यू जर दिलेल्या असेल तर तुम्ही त्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकता. मग इथं थिटाची कारण की इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू डी थिटा आहे बरोबर की नाही. मग थिटाची व्हॅल्यू घ्यावी लागेल. मग थिटा सुरुवातीला थिटा 0 पासून आणि फायनली थिटा इज इक्वल टू थिटा आपल्याला पुट करायचा आहे. ओके, तर तुम्ही थिटा इज इक्वल टू नाही लिहिलं तरी चालेल, थिटा 0 टू थिटा कन्सिडर केलं तरी चालेल. आता या केसमध्ये जो डायपोल मोमेंट आहे चार्ज आणि 2L, चार्जचा बदलणार नाही, तोच चार्ज आहे. मायनस घ्या तर प्लस घ्या, फक्त मायनस घेतलं तर मायनस साईन येणार आहे आणि प्लस घेतलं तर प्लस साईन, म्हणजे पी काय असणार आहे कॉन्स्टंट. आणि जी इलेक्ट्रिक फील्ड आहे ती कशी आहे युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड, म्हणजे कोणत्याही पॉईंटला जर तुम्ही इलेक्ट्रिक फील्ड जर मेजर केली ती काय भेटणार आहे कॉन्स्टंट, आणि कॉन्स्टंटचं इंटिग्रेशन घेता येणार नाही म्हणून त्याला काय करा इंटिग्रेशनच्या बाहेर घेऊन टाका. मग वर्क डन डब्ल्यू इज इक्वल टू काय भेटेल तर पी इंटू ई आणि इंटिग्रेशन मारायला फ्रॉम थिटा 0 टू थिटा आणि काय भेटलं तर तुम्हाला साइन थिटा इंटू डी थिटा. आता इंटिग्रेशनचे फॉर्म्युले माहित असेल तर साइन थिटाचा जो इंटिग्रेशनचा फॉर्म्युला आहे साइन थिटा इंटिग्रेशन ऑफ साइन थिटा इज मायनस कॉस थिटा. तर तुम्ही बघू शकता. हा, तर तुम्ही लॉगॅरिथम काढा. लॉगॅरिथमच्या लास्ट पेज वरती पिवळ्या कलर आणि अजून एक कलर दिलेला आहे, लास्ट एकदम पुष्टाचं पेज काढा लास्ट वाला. त्याच्यात तुम्हाला सेकंड पार्ट जो दिलेला आहे सेकंडचे 2 कॉलम फंक्शन दिलेलं आहे आणि त्याचं इंटिग्रेशन. तर साइन थिटाचं बघा इंटिग्रेशन मायनस कॉस थिटा तुम्हाला भेटून जाईल. लगेच तुम्ही बघू शकता, किंवा झालेलं नसेल तर मी सांगतोय, झाला असेल तर तुम्हाला ते लर्नच पाहिजे. ओके, मग याचं जे आन्सर येणार आहे ते काय येणार तर मायनस कॉस थिटा येणार. आणि इंटिग्रेशन कुठून आहे तर फ्रॉम थिटा 0 टू थिटा. आता पुट करताना काय करायचं आधी अप्पर लिमिट टाकायचं, मायनस करून काय करायचं तर तुम्हाला लोअर लिमिट या ठिकाणी पुट करायचं आहे आणि त्यानुसार मग आपण पुढे इक्वेशन सॉल्व्ह करू. आता काय करायचं आपल्याला पुट करताना काय करायचं आधी अप्पर लिमिट पुट करायचं आणि मायनस करून काय करायचं लोअर लिमिट. मग हा जो वर्क डन आहे डब्ल्यू तर तो तसाच लिहिणार आहे
आणि हा जो पी इंटू ई आहे तोही तसाच लिहिणार आहे आणि इंटू हा मायनस आहे कॉस थिटा. आता थिटाच्या जागी पहिले मी थिटाच टाकणार आहे, मायनस करून परत याच्या जागी मी थिटाच्या जागी हे टाकणार, काय मायनस थिटा 0 टाकणार. ठीक आहे, हा मायनस आणि परत मायनस कॉस थिटा आहे, बरोबर की नाही. आणि त्या थिटाच्या जागी मी काय टाकलं तर थिटा 0 टाकलं. ठीक आहे, हा मायनस आणि हा मायनस 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 काय होणार आहे प्लस होऊन जाणार. ठीक आहे, मग वर्डन जर घेतला डब्ल्यू तर तो भेटेल तुम्हाला पीई इन ब्रॅकेट मायनस कॉस थिटा मायनस मायनस प्लस झाला आणि हा झाला तुमचा कॉस थिटा 0. मग पहिले लिहिताना काय करायचं, पहिले पॉझिटिव्ह टर्म लिहून घ्या आणि नंतर निगेटिव्ह टर्म लिहून घ्या. ठीक आहे, मग जर वर्डन घेतला वर्डन इज इक्वल टू काय भेटेल तर पीई आणि इन ब्रॅकेट काय भेटेल तर कॉस थिटा 0 आणि नंतर मायनस करून घ्या कॉस थिटा करून घ्या. ओके, तर हा झाला तुमचं काय तर इतकं वर्डन तुम्ही काय करू शकता तर एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड मध्ये जर डायपोल असेल तर इतकं वर्डन होणार. पण हा जो वर्डन आहे तो कशामध्ये स्टोर होणार आहे, दिस वर्डन इज स्टोर इन टर्म्स ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी. मग तो एक पॉईंट घेऊन टाका, बट दिस वर्डन is stored in terms of electrostatic potential energy. बघा, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी कशाने पण करतो युने, पण याच्यामध्ये काय होतं तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट होतं, बरं का नाही. मग इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी फॉर अँग्युलर डिस्प्लेसमेंट सपोज तो कशाने पण केला तर थिटाने पण केला. म्हणजे थिटा म्हणजे तुमचं थिटा सेपरेट नाही, यू सफिक्स आपण थिटा घेऊ किंवा ब्रॅकेटमध्ये थिटा लिहू. तर याला इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी यू ने रिपेंग केला जातो, पण अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणून त्याला थिटा ने रिपेंग करू. मग हा जो डब्ल्यू आहे त्या डब्ल्यूच्या जागी टाकलं इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी फॉर अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू काय असेल तर पीई आणि ब्रॅकेटमध्ये भेटणार तुम्हाला काय कॉस थिटा 0 मायनस कॉस थिटा आला तुमचा जनरल फॉर्म्युला फॉर इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी व्हेन डायपोल इज रोटेटेड इन अन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड मध्ये जर डायपोल तुमचा रोटेट होत असेल तर इतकं तुमचं काय होणार तर इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी डेव्हलप होणार आहे. लास्टचा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवायचा आहे आणि त्याच्यानुसार मग आपण आता केसेस घेणार आहे. त्यात आपण फर्स्ट केस घेणार आहे. आता फर्स्ट केस मध्ये काय केलं बघा, तो जो डायपोल आहे तो मी सध्या इन्क्लाइन ठेवला होता, बरं का नाही. सपोज हा डायरेक्टली इलेक्ट्रिक फील्ड असा असेल म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड सोबत याचा जो अँगल होतो तो किती असणार आहे 90 डिग्री असणार आहे. ठीक आहे, तर त्या प्रकारे आपण कन्सिडर करू. इफ इलेक्ट्रिक डायपोल इज perpendicular to the uniform electric field. परपेंडिक्युलर आहे म्हणजे थिटा किती असेल तर थिटा असेल तुमचा 90 डिग्री म्हणजे इनिशियल अँगल. इनिशियली तो परपेंडिक्युलर म्हणजे थिटा 0 इज इक्वल टू काय असेल तर 90 डिग्री किंवा π/2 रेडियन. देन थिटा इज इक्वल टू π/2 रेडियन किंवा डिग्री मध्ये काय फरक पडत नाही. मग देअरफॉर जो पोटेन्शियल एनर्जी असणार आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंट थिटा नुसार त्याची व्हॅल्यू असणार आहे पी इंटू ई इन ब्रॅकेट कॉस थिटा 0. थिटा 0 ची व्हॅल्यू काय टाकली π/2 मायनस काय असेल तर तुमचं कॉस थिटा असेल. कॉस π/2 किती असतं तर 0 असतो, राईट. मग झाला तुमचा पी आणि या ठिकाणी काय असणार तर 0 आणि राहिला तुमचा मायनस कॉस थिटा. तर रिझन द्या वाटलं सर कॉस π/2 किंवा 90 डिग्री म्हणा, कॉस 90 डिग्री इज इक्वल टू 0 असेल. ठीक आहे, आणि 0 मायनस कॉस थिटा मग पी इन ब्रॅकेट काय भेटेल तर मायनस कॉस थिटा, मायनस साइन पुढे घेऊन टाका मग याचा आन्सर भेटेल मायनस पी कॉस थिटा. जर डायरेक्टली परपेंडिक्युलर दिलाय तर तुम्ही डायरेक्ट फॉर्म्युले किंवा न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना मायनस पी कॉस थिटा टाकू शकता. ठीक आहे, आता सेकंड कंडिशन घेऊ. समजा हा जो इलेक्ट्रिक डायपोल आहे तो कसा आहे तर डायरेक्ट पॅरलल आहे. पॅरलल म्हणजे थिटा किती घेता येईल आपल्याला 0 डिग्री घेता येईल, बरोबर की नाही. डायरेक्ट असा आहे, पहिल्या केसमध्ये असा होता आणि आता इन द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड आहे म्हणजे थिटा 0 इज इक्वल टू काय घेता येईल तुम्हाला 0 घेता येईल. इफ सेकंड केस इफ इलेक्ट्रिक डायपोल is parallel to uniform electric field
इलेक्ट्रिक फील्ड, देन इन दिस केस थिटा, थिटा इज इक्वल टू काय असेल तर 0 डिग्री असेल किंवा 0 रेडियन असेल, तुम्हाला जे घ्यायचं ते घेऊ शकता. ठीक आहे. देन थिटा इज इक्वल टू 0 रेडियन आणि जी एनर्जी डेव्हलप होणार आहे पोटेन्शियल एनर्जी ती असेल तुमचं पीई आणि इन ब्रॅकेट कॉस थिटा 0, थिटा 0च्या जागी मी 0 डिग्री टाकला आणि मायनस काय असेल तर कॉस थिटा असेल. ठीक आहे. मग काय असेल तर पीई इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस 0 ची व्हॅल्यू किती 1 आणि 1 मायनस काय आला तर तुमचा कॉस थिटा झाला. इथं रिझन द्या वाटलं सर कॉस 0 डिग्री इज इक्वल टू 1. तर हा जनरल फॉर्म्युला घेऊ शकतात किंवा अजूनही घेऊ शकतात. 1 मायनस कॉस थिटाचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. काय असतो कॉस थिटाचा फॉर्म्युला? 1 मायनस कॉस थिटा. काय राहील तर आज आला तुमचा पी आणि याची जी व्हॅल्यू असणार ती 2 साइन स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय 2 राहील. क्लिअर आहे. तर इथं रिझन देऊन टाका 1 मायनस कॉस थिटा इज इक्वल टू 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2. मग 2 पुढे लिहिता येईल तुम्हाला. मग काय भेटेल तर 2 इंटू पी आणि इंटू करायला तर साइन स्क्वेअर थिटा बाय 2. हा फॉर्म्युला मी एक्स्ट्रा दिलेला आहे तुम्हाला. तर इथपर्यंतच तुम्हाला टेक्स्टबुक मध्ये दिलेलं आहे. तुम्ही इथपर्यंत लिहू शकता. जर तुम्हाला वाटलं असं लिहून द्या, पण बऱ्याच जणांना समजत नाही तर तुम्ही इथपर्यंत लिहिलं तरी चालेल, काही अडचण नाही. तर या प्रकारे तुम्ही काय करू शकता तर इलेक्ट्रिक डायपोल जर युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड मध्ये जर मूव्ह करत असेल तर तुमच्या जनरल फॉर्म्युला घेतला आणि त्याला मग थिटाच्या वेगवेगळ्या व्हॅल्यू आपण या ठिकाणी पुट केलं आणि त्याच्यानुसार सॉल्व्ह केलं. जनरल म्हणजे एकदम स्टँडर्ड कंडिशन या ठिकाणी आपण डिस्कस केलेले आहे. दॅट इज कंडक्टर अँड इन्सुलेटर. कंडक्टर्स अँड इन्सुलेटर. कंडक्टर माहिती आहे तुम्हाला. कंडक्टर म्हणजे काय, ज्याच्यातून काय होतं तर इलेक्ट्रिसिटी काय होतं तर इझिली काय होऊ शकते तर फ्लो होऊ शकते. त्याला काय म्हणू शकतात आपण कंडक्टर म्हणू शकतात. मग याच्यामध्ये तुम्ही काय कंडक्टिव्हिटी जास्त राहते, याचा अर्थ रेजिस्टिव्हिटी कशी असते तर फारच कमी असते. अशा प्रकारचे जे सबस्टन्सेस असतात त्याला काय म्हटलं जातं तर कंडक्टर्स म्हटलं जातं. आणि इन्सुलेटर त्याला दुसरा वर्ड काय असतो तर डायलेक्ट्रिक म्हणून तुम्ही त्याला कन्सिडर करू शकता. डायलेक्ट्रिक थोडंसं वेगळं घेऊ आपण. इन्सुलेटर आधी सध्या डिस्कस करू. ज्याची कंडक्टिव्हिटी कशी असणार तर खूपच कमी असणार आणि रेजिस्टिव्हिटी व्हेरी लार्ज असेल, अशा प्रकारचे जे सबस्टन्स असतात त्याला काय म्हटलं जातं तर इन्सुलेटर म्हटलं जातं. आता कंडक्टर मध्ये मोस्टली आपण काय करू शकतो तर ऑल टाईप मेटल कन्सिडर करू शकतो, बरं ना. जवळपास सर्व प्रकारचे, जवळपास म्हणतोय जवळपास सर्व प्रकारचे मेटल एक गुड कंडक्टर्स असतात. आणि इन्सुलेटर मध्ये ज्याच्यातून कंडक्शन पॉसिबल नाही, मग तुम्ही वूड घेऊ शकता, एखादा प्लास्टिक घेऊ शकता, रबर घेऊ शकतात. या प्रकारचं जे असतं त्याला काय म्हटलं जातं तर इन्सुलेटर्स म्हटलं जातं. आता कंडक्टर मध्ये आपली स्वतःची जी बॉडी आहे, ह्युमन बॉडी किंवा अॅनिमल बॉडी, ही काय तर ऍज अ गुड कंडक्टर म्हणून काम करत असते, बरं की नाही. आपण जर एखाद्या कंडक्टरला हात लावला तर आपल्या बॉडीमधून पण ते जे करंट आहे ते काय होऊ शकतं तर पास होऊ शकतं. म्हणजे बॉडी काय करते तर कंडक्ट करायचं काम करते. मग आपली बॉडी पण काय होऊ शकते ऍज अ कंडक्टर म्हणून काम करू शकते, बरं की नाही. आता याच्यामध्ये नेक्स्ट जो पॉईंट घ्यायचा आहे, कंडक्टर आणि इन्सुलेटर बद्दल तुम्हाला समजलं असेल. तर कंडक्टर मध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक कंडिशन मध्ये जर घेतला तर कंडक्टर साठी काही प्रॉपर्टीज असणार आहे. प्रॉपर्टीज ऑफ कंडक्टर इन फेवर ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड. इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड साठी आपल्याला डिस्कस करायचं आहे. तर अंडर इलेक्ट्रोस्टॅटिक कंडिशन द कंडक्टर हॅव द फॉलोइंग प्रॉपर्टीज. अंडर 2 मार्कासाठी तुम्हाला विचारला जाईल. अंडर द इलेक्ट्रोस्टॅटिक condition, under the electrostatic condition the conductor have following property. तर पहिली प्रॉपर्टी, जर कंडक्टर समजा इन केस ऑफ तुम्ही कंडक्टर घेतला आणि कंडक्टरच्या आतमध्ये इंटेरियर पार्ट जर तुम्ही कन्सिडर केला, हा कंडक्टर आहे त्याच्यावरती इन्सुलेटिव्ह मटेरियल असतं, इंटेरियर पार्ट घ्यायचा. इंटेरियर पार्ट जर घेतला त्याच्यावरती जो इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड असेल दॅट इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड इज इक्वल टू 0. इंटेरियर टू द कंडक्टर, इंटेरियर ऑफ ए कंडक्टर इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड जो असणार तो कसा असणार तर 0 असेल. इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड इज 0. आता इलेक्ट्रोस्टॅटिक, स्टॅटिक म्हणजे काय, चार्जेस कशा असणार तर रेस्ट कंडिशनला असेल. रेस्ट कंडिशनला जर असेल तर आतमध्ये कंडक्टरच्या आतमध्ये जर घेतलं तर त्या केसमध्ये तुमचं काय असणार तर इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड काय असणार तर 0 असेल. ठीक आहे, ओके. तर हा पहिला पॉईंट झाला. आता सेकंड पॉईंट आपल्याला डिस्कस करायचा आहे. जर तुम्ही पोटेन्शियल जर मेजर केलं, कारण याच्यातून चार्जेस ऑलरेडी फ्लो होत आहे,
जे कंडक्टर मध्ये चार्जेस आहेत ते फ्लो होणारे चार्जेस, राईट ना. पण आपल्याला स्टॅटिक घ्यायचे. स्टॅटिक म्हणजे रेस्ट कंडिशन. म्हणजे रेस्ट कंडिशनमुळे जे इलेक्ट्रिक फील्ड डेव्हलप होणार आहे ते किती असणार तर 0 असेल. जर तुम्ही त्याच्या इंटेरियर पोटेन्शियल जर मेजर केलं, द पोटेन्शियल इज कॉन्स्टंट विदिन द कंडक्टर और सरफेस ऑफ कंडक्टर. पोटेन्शियल कसा असणार आहे तर सेमच असणार आहे. पोटेन्शियल इज युनिफॉर्म किंवा सेम म्हणू शकतात विदिन द कंडक्टर और सरफेस ऑफ ए कंडक्टर. तिसरा पॉईंट घ्यायचा आपल्याला, हे मी तुम्हाला वर्ड्स मध्ये लिहून देतो. आता शॉर्टकट मध्ये तुम्हाला फक्त रिप्रेझेंट करता. इन स्टॅटिक कंडिशन जर घेतलं, इंटेरियर पार्ट जो असतो देर इज नो चार्ज, तर त्या केसमध्ये कोणत्याही प्रकारचे चार्ज कोणते तर स्टॅटिक चार्ज, देर इज नो स्टॅटिक चार्जेस. तो पॉईंट वरती पण झालेला आपला, बरं का नाही. मग या केसमध्ये कोणत्याही प्रकारचे स्टॅटिक चार्जेस, नो स्टॅटिक चार्ज, तर या केसमध्ये कोणत्याही प्रकारचे चार्ज तुमचे नसणार आहे. चौथा पॉईंट जर घेतला, इलेक्ट्रिक फील्ड आउटसाइड, जर आउटसाइड जर कंडक्टर घेतला, इलेक्ट्रिक फील्ड आउटसाइड द कंडक्टर, इलेक्ट्रिक फील्ड outside the conductor is always perpendicular to the surface. सरफेसला नेहमी परपेंडिक्युलर असेल. म्हणजे याच्या अराउंड जर तुम्ही इलेक्ट्रिक फील्ड घेतलं, मग तुम्ही कोणत्याही पॉईंटला जर इलेक्ट्रिक फील्ड जर फाइंड केलं तर तो नेहमी कसा असणार तर परपेंडिक्युलरच असणार त्या सरफेसला. हा एक पॉईंट झाला, ठीक आहे. आणि जर तुम्ही याची चार्ज डेन्सिटी घेतला, कारण की बघा याच्यावरती चार्जेस नाहीये किंवा असले तरी खूप कमी प्रमाणात असणार कंडक्टरमध्ये, बरं की नाही. मग याची जर चार्ज डेन्सिटी असणार तर ती चार्ज डेन्सिटी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला कॉन्स्टंट भेटणार नाही, तर ती कशी भेटेल तर डिफरंट भेटेल. ओके. इनसाइड फॉर कंडक्टर, इलेक्ट्रिक कंडक्टर, चार्ज डेन्सिटी is always is at every point is different. चार्ज डेन्सिटी इज डिफरंट. तर प्रत्येक पॉइंटला जी चार्ज डेन्सिटी आहे ती कशी भेटेल तर तुम्हाला डिफरंट भेटेल. तर हा क्वेश्चन जो आहे तो तुम्हाला किती मार्कासाठी विचारला जाईल तर 2 मार्कासाठी तुम्हाला विचारलं जाईल. इलेक्ट्रिक कंडक्टर साठी घ्यायचं, पण अंडर कशामध्ये तर स्टॅटिक चार्जेस साठी तुम्हाला या ठिकाणी डिस्कस करायचंय. ओके. चार्जेस जर मोशन मध्ये असेल तर 100% तिथं तुमचं इलेक्ट्रिक फील्ड वेगळं असणार, पण चार्जेस जर रेस्ट कंडिशन मध्ये असेल तर त्यासाठी काय काय कंडिशन्स आहे तर त्यात आपण या ठिकाणी डिस्कस केलं. तर पहिलं, जर तुम्ही इनसाइड द कंडक्टर घेतलं, इंटेरियर पार्ट ऑफ द कंडक्टर, जो इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड आहे तो कसा भेटणार तर तुम्हाला 0 भेटेल. त्याच्यामध्ये तुम्ही पोटेन्शियल जर मेजर केलं तर पोटेन्शियल तुम्हाला सगळीकडे सारखंच भेटेल, कारण करंट फ्लो होतोय आणि त्याच्यामुळे तिथं पोटेन्शियल डेव्हलप होणार आहे. मग तिथं काय होणार तर पोटेन्शियल तुम्हाला सेम भेटेल. जर तुम्ही चार्जेस जर घेतलं, इंटेरियर पार्टला कोणत्या प्रकारचे स्टॅटिक चार्जेस नसतात, मोशन फ्री चार्जेस असतात पण स्टॅटिक चार्जेस नसतात, ठीक आहे. जे मोशन करू शकतात तसे चार्जेस असतात पण स्टॅटिक चार्जेस आपण नाही कन्सिडर करणार, ठीक आहे. मग इलेक्ट्रिक फील्ड जर आउटसाइड द कंडक्टर घेतलं तर इलेक्ट्रिक फील्ड नेहमी परपेंडिक्युलर असते त्या सरफेसला. आउटसाइड द कंडक्टर नेहमी परपेंडिक्युलर असते. आणि सरफेस चार्ज डेन्सिटी, व्हॉट इज सरफेस चार्ज डेन्सिटी, चार्ज पर युनिट एरिया. चार्ज पर युनिट एरिया जर तुम्ही मेजर करत असाल तर या ठिकाणी स्टॅटिक चार्जेस तर नसतातच मुळात, बरोबर की नाही. म्हणजे जे स्टॅटिक सरफेस चार्ज डेन्सिटी आहे ती कशी असणार तर ऑलवेज डिफरंट राहील, ठीक आहे. तर त्या ठिकाणी नेहमी डिफरंट असेल ती. ओके. नेक्स्ट घेऊ आपण फ्री चार्जेस अँड बाउंड चार्जेस. ओके. आता फ्री चार्जेस काय असतात तर बघा, तुम्ही एखादा इलेमेंट जर घेतला तर इलेमेंटच्या सेंटरला काय असतं तर न्यूक्लियस असतं, राईट ना. आणि त्या न्यूक्लियस मध्ये काय असणार आहे तर न्यूक्लियस मध्ये असेल प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात. प्रोटॉन हे पॉझिटिव्हली चार्ज असतात आणि न्यूट्रॉन जे असतात ते काय असतात तर न्यूट्रल असतात, बरोबर की नाही. म्हणजे बघा, जर तुम्ही पॉझिटिव्ह चार्जचं सेंटर ऑफ मास जर घेतलं तर सेंटर ऑफ मास काय भेटणार तर न्यूक्लियस भेटेल, राईट. तर सपोज बघा असं घेतलं आपण, एखादा इलिमेंट घेतला, त्याच्या सेंटरला न्यूक्लियस आणि न्यूक्लियस मध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असेल. न्यूट्रॉनवरती कोणत्याच प्रकारचे चार्जेस नाही, तो न्यूट्रल असणार आहे. मग त्या इलेमेंटचा जर तुम्ही पॉझिटिव्ह चार्जचा सेंटर ऑफ मास घेतला तर सेंटर ऑफ मास काय असेल तर तुमचं न्यूक्लियसच असेल, ठीक आहे. आणि याच्या अराउंड काय होणार तर कंटिन्युअसली तुमचे इलेक्ट्रॉन काय होणार तर रिव्हॉल्व होणार. मग पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 या प्रकारचे नंबर काय होतात तर वाढत राहतात, बरं ना, ऑर्बिटनुसार. मग हे जे इलेक्ट्रॉन असतात तर या इलेक्ट्रॉनचं पण एक सेंटर ऑफ मास असणार, मग ते कुठेतरी लोकेट झालेलं असेल, ठीक आहे. मग याचा सेंटर ऑफ मास आउटसाइड द न्यूक्लियस असेल आणि पॉझिटिव्ह चार्जचा जो सेंटर ऑफ मास आहे तो कुठे असेल तर इनसाइड द न्यूक्लियस असेल, ठीक आहे, या प्रकारे.
बघा काही एलिमेंट असे असतात की जसं जसं तुम्ही ऑर्बिट इन्क्रीज करत जाणार आहे तर याच्यामध्ये काही इलेक्ट्रॉन्स असतात ते फ्री इलेक्ट्रॉन म्हणजे बॅलन्स इलेक्ट्रॉन असतात. समजा आउटर मोस्ट ऑर्बिट घेतलं मी कोणतं घ्या त्याच्यामध्ये काय असतं एकच इलेक्ट्रॉन आहे तर या इलेक्ट्रॉनला आपण काय म्हणतो तर बॅलन्स इलेक्ट्रॉन म्हटलं जातं बरं की नाही. आणि या बॅलन्स इलेक्ट्रॉनला जर तुम्ही एनर्जी सप्लाय केली तर हा जो इलेक्ट्रॉन आहे तो काय होतो इथून फ्री होऊन जातो बरं की नाही. इझिली काय करतात तर त्याला रिमूव्ह करू शकतात. मग अशा प्रकारचे जे चार्जेस असतात किंवा फ्री होणारे जे चार्जेस असतात इझिली त्याला रिमूव्ह करू शकतात बॅलन्स सेल मधून तर यालाच काय म्हणलं जातं तर फ्री चार्जेस म्हटलं जातं. फ्री इलेक्ट्रॉन पण म्हणू शकता तुम्ही कारण की इलेक्ट्रॉनच मोस्टली काय होतात तर फ्री होतात. मग असे जर तुम्ही एनर्जी दिल्यानंतर ते फ्री होत असेल तर या केसमध्ये कंडक्शन का होणार तर मॅक्झिमम होणार बरं की नाही. आणि ज्याच्यामध्ये बॅलन्स इलेक्ट्रॉन मोस्ट असतात आणि फ्रीली ते मूव्ह करत असतात त्या टाईपचा जो असतो त्याला काय म्हटलं जातं तर कंडक्टर म्हटलं जातं. ओके. ज्याच्यामध्ये खूप साऱ्या प्रमाणात फ्री चार्जेस असतात मोकळे चार्जेस असतात ते जास्त कंडक्शन करू शकतात बरं की नाही. आता दुसरं घेऊ आपण बाउंड चार्ज बरं की नाही. आकाश ना तर लास्ट मोस्ट ऑर्बिट मध्ये तुमचे चार्ज बॅलन्स इलेक्ट्रॉन नाहीये. समजा याची कॅपॅसिटी आहे 8 इलेक्ट्रॉनची तर 8 इलेक्ट्रॉन या ठिकाणी आहे बरं की नाही. म्हणजे याची बॅलन्सी काय तर कम्प्लीट आहे बरं की नाही. 8 इलेक्ट्रॉन असे 6 6 7 आणि अजून एक घेतला 8 इलेक्ट्रॉन आहे बरं की नाही. आता याला जर तुम्ही एनर्जी दिली तर 8 इलेक्ट्रॉन इझिली तुमच्या इथून का होणार नाही तर रिम्यूव्ह होणार नाही आणि इझिली कंडक्शन मध्ये अवेलेबल होणार नाही. मग अशा प्रकारचे ज्या चार्जेस असतात त्याला काय म्हटलं जातं तर बाउंड चार्ज म्हटलं जातं बरं की नाही. आता बघा मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. बाउंड चार्ज म्हणजे ते काय होणार तर एकमेकांशी बाउंड असणार आहे त्या इझिली ते काय होणार नाही तर सेपरेट होणार नाही त्याला काय म्हटलं जातं तर बाउंड चार्जेस. आणि फ्री म्हणजे काय तर इझिली तुम्ही थोडी जरी एनर्जी त्याच्यामध्ये दिली तर ते काय होतं तर फ्री होतात. आणि ज्यावेळेस फ्री चार्ज असतात तर मोस्टली तो जो पार्ट असतो तो कोणाचा असतो तर कंडक्टरसाठी असतो ठीक आहे. कंडक्टरमध्ये फ्री चार्जेस असतात. आणि बाउंड चार्ज जर घेतला तर त्यामध्ये बाउंड चार्ज मध्ये काय असतं नॉर्मली इन्सुलेटर असतात ठीक आहे. मग इन्सुलेटर मध्ये तेवढे चार्जेस फ्री होत नाही म्हणून कंडक्शन तुमचं होणार नाही. आणि फ्री चार्जेस मध्ये काय होतं तर इझिली चार्जेस तुमचे फ्री होऊ शकतात म्हणून त्याच्यामध्ये काय होतं तर कंडक्शन होत राहतं. अशी दोन कन्सेप्ट आहेत फ्री चार्ज आणि बाउंड चार्जचं ठीक आहे. तर त्याबद्दल तुम्ही या ठिकाणी घेऊ शकतात. मेटॅलिक कंडक्टर मध्ये फ्री चार्ज म्हणायचं आणि इन्सुलेटर मध्ये किंवा डायलेक्ट्रिक मध्ये त्याला काय म्हटलं जातं तुम्ही तर बाउंड चार्ज त्या ठिकाणी मोस्टली असेल ठीक आहे. आता आपल्याला पुढचा जो पार्ट घ्यायचा आहे तो घ्यायचा आपल्याला पोलर डायलेक्ट्रिक. आता डायलेक्ट्रिकचे परत दोन पार्ट पडणार. हे दोन समजले का तुम्हाला. फ्री चार्ज आणि बाउंड चार्ज समजलं. पोलर डायलेक्ट्रिक आणि नॉन पोलर डायलेक्ट्रिक तर दोन पार्ट करतो मी. इम्पॉर्टंट आहे पुढच्या पॉईंट साठी महत्वाचे. पोलर डायलेक्ट्रिक दुसरं जे घेणार आहे ते कोणतं असणार तर नॉन पोलर डायलेक्ट्रिक. डायलेक्ट्रिक म्हणजे एक प्रकारचं इन्सुलेटर असतं. ओके. मग त्याच्यामध्ये पोलर कशा असणार आहे आणि नॉन पोलर. पोलर म्हणजे काय दोन पोल बरं का नाही. एक पॉझिटिव्ह आणि दुसरं निगेटिव्ह. आणि इथं काय असणार तर तेच असणार पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असे दोन पोल असणार. मग एकामध्ये पोलर का म्हटलं जातं आणि दुसऱ्या याच्यात नॉन पोलर का म्हटलं जातं त्याबद्दल आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहे. फॉर एक्झाम्पल आता समजा मी काय घेतलं तर एखादा इलिमेंट घेतला सपोज हायड्रोक्लोरिक ऍसिड घेतलं HCl. मग याचे तुम्ही पोल सेपरेट करू शकतात. H+ करू शकतात आणि Cl काय करू शकतात तर मायनस करू शकता बरं का नाही. मग एक पॉझिटिव्ह आयन आणि निगेटिव्ह आयन काय केलं तर तुम्ही या ठिकाणी सेपरेट केलं. असं जर असेल तर त्याला काय म्हटलं जातं पोलर म्हटलं जातं ठीक आहे. मग आता याची प्रॉपर डेफिनेशन काय आहे. ज्यावेळेस तुम्ही एखादा इलिमेंट घेतला काय असणार आहे तुमचा न्यूक्लियस असेल. न्यूक्लियस मध्ये प्रोटॉन आहे पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस आहे आणि न्यूट्रॉन कसा आहे तर निगेटिव्हली चार्ज आहे सॉरी न्यूट्रल आहे. आणि याच्यावरून काय होणार तर इलेक्ट्रॉन काय होणार तर कंटिन्युअसली रिव्हॉल्व्ह होणार. मग जेव्हा सेंटर ऑफ मास ऑफ दिस पॉझिटिव्ह न्यूक्लिआय center of mass of positive charges does not coincide with the negative center of mass of that charges. निगेटिव्ह जे सेंटर ऑफ मास आहे आणि पॉझिटिव्हचं सेंटर ऑफ मास हे दोन्ही एकमेकांवरती कोइन्साइड होत नाही. क्लिअर आहे. सेपरेट असतात. तर त्या प्रकारचं जे डायलेक्ट्रिक असतात दॅट इज कॉल्ड ॲज पोलर डायलेक्ट्रिक. ओके. व्हॉट इज पोलर डायलेक्ट्रिक. center of mass of positive nuclei and center of mass of revolving electron do not coincide, then it is called as polar dielectric. Is that clear. आता नॉन पोलर मध्ये काय असणार आहे हा जो सेंटर ऑफ मास ऑफ पॉझिटिव्ह न्यूक्लिआय आणि सेंटर ऑफ मास ऑफ निगेटिव्ह इलेक्ट्रॉन हे जर एकमेकांवरती कोइन्साइड होत असेल देन इट इज कॉल्ड ॲज नॉन पोलर डायलेक्ट्रिक. ओके. दोघांमधला नेमका डिफरन्स समजला असेल. पहिली डेफिनेशन समजून घ्या. सेंटर ऑफ मास ऑफ पॉझिटिव्ह न्यूक्लिआय म्हणजे पॉझिटिव्ह म्हणजे प्रोटॉन and negatively charged electron, center of mass of negative electron do not coincide, then it is called as polar dielectric. If they coincide with each other then it is called as non-polar dielectric.
आता एक्झाम्पल जर घेतलं तर पहिली डेफिनेशन झाले, पहिला पार्ट जो आहे तो डेफिनेशनचा लिहायचा. दुसरा जो पार्ट आहे आता याचा नॉर्मली तुमचा डिफरन्स म्हणून विचारला जाईल. ठीक आहे, मग पहिला पार्ट झालेला आपला. दुसरा पार्ट घ्यायचा आहे, याचे एक्झाम्पल घेऊ. मग तुम्ही HCl नॉर्मली सर्व प्रकारचे जे ऍसिड्स असतात तर ते पोलर म्हणून कन्सिडर केला. HCl घेऊ शकता तुम्ही. त्यानंतर H2SO4 घेऊ शकता. ओके, तर या प्रकारचे जे आहे तर त्याला तुम्ही काय कन्सिडर करू शकता, ऍज अ पोलर म्हणून तुम्ही कन्सिडर करू शकता. त्यानंतर पुढे NH3 अल्कोहोल या प्रकारचं जे आहे, या प्रकारचे जे इलेमेंट आहे याला काय कन्सिडर करू शकता, ऍज अ पोलर म्हणून तुम्ही कन्सिडर करू शकता. आणि नॉन पोलर मध्ये काय येणार आहे, मोस्टली सिमेट्रिक मॉलिक्युल येणार आहे. फॉर एक्झाम्पल हायड्रोजन घेतला, आता याचं पॉझिटिव्ह सेंटर ऑफ मास ऑफ पॉझिटिव्ह न्यूक्लिआय अँड सेंटर ऑफ मास ऑफ इलेक्ट्रॉन हे दोन्ही एकमेकांमध्ये कोइन्साइड, कारण सिमेट्रिक आहे. हायड्रोजन एकत्रच येणार आहे म्हणजे ते कोइन्साइड होत आहे, म्हणजे ते पोल तयार होऊ शकत नाही. मग काय झालं तर तुमचं नॉन पोलर मॉलिक्युल म्हणून तुम्ही कन्सिडर करू शकता, डायइलेक्ट्रिक. त्यानंतर ऑक्सिजन घेतलं तुम्ही, कळलं का नाही. या प्रकारचे जे इलेमेंट आहे याला काय कन्सिडर करू शकता, ऍज अ नॉन पोलर मॉलिक्युल तुम्ही कन्सिडर करू शकता. अजून काय तर CO2, तर याची कधी तुम्ही आयन सेपरेट केले का, H+Cl- असं काहीतरी, किंवा कार्बन डायऑक्साईड याचे मॉलिक्युल तुम्ही आयन सेपरेट करत नाही, तर ते त्या प्रकारचं मोस्टली सिमेट्रिक मॉलिक्युल हे काय असतात तुमचे नॉन पोलर मॉलिक्युल म्हणून कन्सिडर केले जातात. ठीक आहे, आता तिसरा पार्ट, जर तुमचा पोलर मॉलिक्युल असेल तर पोलर मॉलिक्युल नेहमी कशाने रिप्रेझेंट केला जातो, तर इलेप्टिकल शेपने रिप्रेझेंट केला जातो. आणि याच्यामध्ये तुम्हाला तो पोल्स दाखवायचा पॉझिटिव्ह, मोस्टली आपण पॉझिटिव्ह चार्ज दाखवत असतो. आणि आज आला तुमचा शेडेड पार्ट, शेडेड पार्टने दाखवला तरी चालेल, मग तुम्ही इलेप्टिकल पार्ट मध्ये तो चार्ज दाखवू शकता. आणि जर दोन्ही पोल घ्यायचे असेल तर तुम्ही तो सर्कल जो दाखवलाय त्याच्यामध्ये काय करायचं, पॉझिटिव्ह निगेटिव्ह या प्रकारे तुम्ही रिप्रेझेंट करू शकता. दिस इज द रिप्रेझेंटेशन ऑफ पोलर मॉलिक्युल. आणि नॉन पोलर मॉलिक्युल असेल तर इलेक्ट्रिकल पार्ट काढून टाकायचा, तिथे कोणता घ्यायचा, तर सर्क्युलर पार्ट घ्यायचा. आणि त्या सर्क्युलर पार्ट मध्ये शेडेड पार्ट दाखवून देऊ आणि याच्यामध्ये काय घेणार तर तुम्ही तो पॉझिटिव्ह चार्ज. ठीक आहे, मग सर्कल मध्ये रिप्रेझेंट केला तर तो काय, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ पॉझिटिव्ह न्यूक्लिआय. ओके, आणि त्याच्यावरून तुमचे इलेक्ट्रॉन असणार तो शेडेड पार्ट. आपण सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ पॉझिटिव्ह न्यूक्लिआय आणि हा इलेक्ट्रिकल, आणि मी इलेक्ट्रिकल पार्टने दाखवायचा आणि आकाशाने दाखवायचं तुम्हाला सर्क्युलर पार्टने या ठिकाणी रिप्रेझेंट करायचं आहे. आता ऑलरेडी पोलर मॉलिक्युल असेल तर एक पॉझिटिव्ह चार्ज असणार आहे, दुसरा निगेटिव्ह चार्ज असणार आहे, दोघांमध्ये सेपरेशन असणार आहे. जेवढे पॉझिटिव्ह चार्ज असतात तेवढेच काय असतात, निगेटिव्ह चार्ज असतात. सॉरी, म्हणजे या ठिकाणी काय झालं तर डायपोल क्रिएट झाला. मग यामध्ये जर तुम्ही कन्सिडर केलं कशामध्ये, पोलर मध्ये, तर याच्यामध्ये काय असणार तर परमनंट इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट प्रेझेंट असेल, परमनंट इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट प्रेझेंट. डायपोल मोमेंट, इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट कशाने मी करतो ना, पी आकाश सुद्धा परमनंटली याच्यात प्रेझेंट असतो आणि त्याचं पोल्स आहे, बरं का नाही. पण याच्यामध्ये पोल सेपरेट होणार नाही, म्हणजे याच्यामध्ये काय असणार तर परमनंट इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट काय असणार तर ऍबसेंट असणार. ठीक आहे, परमनंट नसणार आहे, पण काही काळासाठी तुम्ही त्याच्यामध्ये तयार करू शकता. कसं तयार करायचं पुढे आपण ते डिस्कस करणार. ठीक आहे, पण सध्या पोलर मध्ये तुमचं परमनंट इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट नसतं आणि नॉन पोलर मध्ये ते ऍबसेंट सॉरी याच्यात असतं आणि याच्यात नसतं. ठीक आहे, तेवढा पार्ट झाला. आता हा जो डायपोल मोमेंट आहे तर हा डायपोल मोमेंट किती असतो, तर मोस्टली या पोलर मॉलिक्युल साठी जर घेतला तर 10⁻⁻20 नाही 20 नाही 30, 10⁻⁻30. आणि डायपोल मोमेंटचा फॉर्म्युला आहे चार्ज इंटू लेंथ ऑफ डायपोल. चार्ज मेजर करणारे कुलम मध्ये आणि लेंथ मेजर करणारे मीटर मध्ये. याच्यात नसतं ते, म्हणजे याच्यामध्ये तुम्ही खूप कमी असणार बरं का नाही, त्यांच्या पॉवर मध्ये पेक्षा पण खूपच कमी असणार आहे. या प्रकारे तुम्ही काय करू शकता तर रिप्रेझेंट करू शकता. ओके, या प्रकारे तुम्ही काय करू शकता तर रिप्रेझेंट करू शकता. ओके, काय डाऊट याच्यात, याचा काय डाऊट आहे तर आपण काय करू तर पोलर मॉलिक्युल आणि नॉन पोलर मॉलिक्युल याचा डिफरन्स आपण लिहून घेऊ. ओके, याचा डिफरन्स